नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, रिलीज झालेले आहेत 2 मराठी सिनेमे. एक म्हणजे आता थांबायचं नाही आणि दुसरा म्हणजे गुलकंद. आता दोनही सिनेमांचं बॉक्स ऑफिसवर जर आपल्याला हलचल बघायला मिळते. खूप काळानंतर बुक माय शोवर ट्रेंडिंगवर हे दोनही सिनेमे आहेत. लवकरच तुमच्या समोर या दोनही सिनेमांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन येईलच. पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल. कसा आहे सिनेमा, चला बघून घेऊया. जवळजवळ 2.5 तासाचा हा सिनेमा आहे. म्हणजे इंटरव्हल आणि सगळं धरून तुम्हाला 3-3.25 तास थिएटरमध्ये तुमचे जातील. आता आजच्या पॉइंटला 3-3.25 तास स्पेंड करण्या एवढा वर्थ आहे का सिनेमा? तर माझं म्हणणं आहे की नक्कीच वर्थ आहे. आणि जर तुम्ही थोडे जरी इमोशनल असाल तर तुमच्या नकळत डोळ्यातून पाणी येईल हा सिनेमा बघताना. काही कॅरेक्टर्सची आपण अजाणतेपणे कनेक्ट सुद्धा होऊन जाऊ आणि फिल्म एंटरटेन सुद्धा करते. सो ओव्हरऑल बऱ्याच काळानंतर एक पॅकेज आपल्या समोर या सिनेमाच्या माध्यमातून आलेला आहे. आता हिरोइझम आणि त्या सगळ्या गोष्टी नसतात आपल्याकडे, बट एक स्ट्रॉंग मेसेज देणारा सिनेमा आणि त्याचबरोबर एंटरटेन करणारा सिनेमा, त्याचबरोबर तुम्हाला इमोशनल करणारा हा सिनेमा आहे. गोष्ट आहे उदय शिरूरकर यांची, म्हणजेच आशुतोष गोवारीकर सरांची, जे म्युन्सिपाल्टीमध्ये म्युन्सिपल कमिशन असतात, जे बीएमसी मध्ये म्युन्सिपल कमिशनर असतात. आणि त्यांची इच्छा असते की बीएमसीचा जो स्टाफ आहे त्यांचं काही कारणांमुळे काही लोकांना आवड असते पण पैसा नसतो किंवा वेळ किंवा फॅमिली सिच्युएशन्समुळे ते स्वतःचा अभ्यास पूर्ण करू शकत नाहीत, किंवा ओव्हरऑल या लोकांना थोडं ऍटलीस्ट त्यांची 10वी तरी पास व्हायला पाहिजे म्हणून ते प्रोत्साहन देत असतात. आणि ते कॅम्पेनच सुरू करतात सॉर्ट ऑफ, की आपण सगळे जे आपले बीएमसीचे कामगार आहेत त्यांना शिकवलं पाहिजे. आणि अशाच वेळेला त्यांची भेट होते ओम भुटकर बरोबर, म्हणजेच निलेश माळी यांच्याबरोबर, जे जबाबदारी घेतात की मी सगळ्यांना शिकवायला तयार आहे. आता सुरुवातीला तर यांना सोपं वाटतं की मी सगळ्यांना शिकवीन, काय टेन्शन नाही होणार. बट सगळे आता 40-50 मधले जे कामगार आहेत त्यांना शिकवणं एवढं सोपं जाणार का, याच्यावर आधारित हा सिनेमा आहे. मंडळी, स्टोरी आहे धरम वालियाजी यांची आणि त्यांनी स्टोरी खूप चांगली लिहिलेली आहे, याच्यात काही शंका नाही आहे. स्क्रीन प्ले सुद्धा तेवढाच तगडा आहे. म्हणजे स्क्रीन प्ले लिहिला आहे शिवराज वायचळ सरांनी, ओमकार गोखले सरांनी, आणि ऍडिशनल स्क्रीन प्ले आहे अरविंद जगताप सरांचा. आणि या तिघांचं मिळून डायलॉग सुद्धा आहेत. सो स्क्रीन प्ले असेल आणि डायलॉग्स असतील, सगळ्याच्या सगळ्या गोष्टी एकदम उत्तम झालेल्या आहेत. काही बीएमसी कामगारांचे तुम्हाला बॅक स्टोरीज सुद्धा बघायला मिळतील. आणि कळत न कळत जरी तुम्ही त्यांच्याबरोबर राहत नसलात तरी कुठल्या ना कुठल्या कॅरेक्टर बरोबर तुम्ही नक्कीच कनेक्ट होता. त्यामुळे हा सिनेमा इकडे जास्त लागतो. ती खूप चांगली गोष्ट आहे या सिनेमाची. जर कामाचं बघायला गेलं तर भरत जाधव सर, सिद्धार्थ जाधव सर, हॅट्स ऑफ. त्याचबरोबर आशुतोष गोवारीकर सर, ओम भुटकर यांची सुद्धा कामं चांगली झालेली आहेत. विशेष मेन्शन मला करावंसं वाटतंय ते म्हणजे प्राजक्ता हानामघर यांचं, ज्यांनी मला तरी मजा आली त्यांचं ते काम बघताना ॲज जयश्री कांबळे. सो आणि प्लस किरण खोजे, पर्णा पेठे, भरपूर स्टारकास्ट आहे. श्रीकांत यादव, दीपक शिर्के सर, रोहिणीताई हट्टंगणींचा एक कॅमिओ आहे तो पण उत्तम होता. आणि अजून मी काही नावं प्रवीण डाळिंबकर सर, यांच्या सगळ्यांची कामं खूप उत्तम झालेली आहेत. काही नावं मी विसरलो असेल तर माफ करा, मी तरी नोट डाऊन करून ठेवली होती. ओव्हरऑल मी तुम्हाला सांगेन की हा एक पॅकेज आहे आणि फॅमिली बरोबर तुम्ही बघू शकता, फॅमिली बरोबर एन्जॉय करू शकता आणि एक स्ट्रॉंग मेसेज देणारा हा सिनेमा आहे. आता आज जरा महाराष्ट्र दिवस होता आणि सुट्टी सुद्धा होती, कामगार दिवस सुद्धा होता. बघूया, त्यामुळे आज या सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर चांगला परिणाम दिसतोय आपल्याला. हाऊसफुलचे बोर्ड्स दिसत आहेत. आता बघूया शुक्रवार, शनिवार, रविवार हा सिनेमा कशी कामगिरी करतो. एक गोष्ट तर आहे, वर्ड ऑफ माउथनी हा सिनेमा हळूहळू चांगलीच कामगिरी करणार आहे, कारण काही नावं ठेवणार नाही असं फार या सिनेमामध्ये. आणि जो हा सिनेमा बघायला जाईल त्याला हा सिनेमा नक्कीच आवडेल. तुम्ही हा सिनेमा बघितला आहे की नाही? जर बघितला असेल तर माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत आहात हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.